तू नोटीस नाही केलं का? तो गौतम फुल लट्टू झालाय तुझ्यावर. काही बोलतेस हा? अगं काही काय, मी बस मधून उतरल्यापासून बघते त्याला. खल्लास, फुल खल्लास झालाय तो. म्हणजे बॅग का उचलतोय, हॉटेल काय फिरवतोय. ताई, मी मम्मीला सांगू का की तिची चिंता मिटली. आशुताईला धावू लागली. शरू शरू काय किती जोरात ओरडतेस? कोणी ऐकलं तर? काही बडबड करत बसतेस तू? अच्छा, मी बडबड करते, पण मग तू का लाजतेस? मी 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 नाही लाजत आहे. अच्छा. आणि तसंही आजकालच्या मुलांचं माहिती आहे ना, 4-5 दिवस मागे लागतात आणि मग विसरून जातात. आणि आपलं ठरलंय ना, मम्मी पप्पा जी मुलं शोधतील आपण त्यांच्याशीच लग्न करायचं. हो, पण मला नाही वाटत की हा मुलगा टाइमपास करणार आहे. तू उगाच त्याच्यावरती फुल्ली मारतेस. बघ, म्हणजे दिसायला चांगला आहे, श्रीमंत आहे. तुला आवडला असेल तर मग आपण शरू काही असू ताई. हे बघ, डायमंड नेकलेस. अनु, हा कोणाचा आणि तुमच्याकडे काय करतोय? अगं हॉलमध्ये पडलेला सापडला हा नेकलेस. बघू, कोणाच्या गळ्यात बघितला होता हा? उमा मावशी? नाही. अरे हो, साक्षीच्या आजींनी घातला होता हा नेकलेस. अरे हो हो हो, आठवलं आठवलं. अगं त्या नव्हत्या का म्हणत 1-1 हिरा 1-1 लाखाचा आहे म्हणून? ताई, याच्याबद्दल सांगत होते का त्या? असणार. तू त्यांची नक्कल केली होती ना? हो, 1-1 डायमंड 1-1 लाखाचा आहे म्हणे, लाखाचा. ए, मोठ्यांची अशी नक्कल नसते करायची. तुम्ही थांबा, मी उमा मावशीला देऊन येते, तीच त्यांना देईल. हो हो. नशिबादी तो हार तुम्हाला सापडला. कोणा दुसऱ्याला सापडला असता तर हरवला असता. पटकन आम्ही ते आशुताई, हम्म. तू तुझं लव्ह सॉन्ग चालू ठेव, मग आपण आपल्या चर्चा कंटिन्यू करू. शरू, आशुताई लव्ह सॉन्ग सांग ना मला. करता हा तुम्ही? ओ, थांबा. तुम्ही जरा बाजूला होता का? तुम्ही बाजूला व्हा. अहो, माझ्यासमोर ट्रॉली आहे. तुमच्याही समोर ट्रॉली आहे. हो, मग हे सांगण्यापेक्षा मागे जा ना तुम्ही. लेडीज फर्स्ट. काय प्रत्येक वेळी लेडीज फर्स्ट सतत आपलं फिमेल कार्ड प्ले करत राहायचं? दिसत नाही का हातात हेवी बॉक्सेस आहेत? ए, तुझा स्क्रू ढिला झालाय का? कधीपासून प्रेमाने बोलते मागे जा, ऐकत नाहीये. मग मला सांगण्यापेक्षा स्वतः मागे जा. मी पण नाही जाणार. नाही जाणार? नाही जाणार. तुमचं ठरलंय? हो, मी नाही जाणार. ठीक आहे, मी जाते मागे. या. मूर्ख मुलगी. म्हणून मी सतत म्हणतो या जगात मुलीच नकोत. मम्मी, मावशी, तुम्ही दोघी इकडे आहात. मी केव्हाची शोधते तुम्हाला. का ग, काय झालं? कोणाचा आहे? सापडला. त्या आजी नाही का तुम्ही मगाशी बोलत होत्या? हो, त्यांचा आहे. अगं बाई, केवढा महाग असेल गा? हो, आहेच. त्या आजी नाही का सांगत होत्या की 1-1 हिरा 1-1 लाखाचा आहे म्हणून. खूप एक्सपेन्सिव्हच आहे. हो ग, आठवलं मला. नाही, आपण एक काम करूया, हा त्यांना परत देऊन टाकूया. मी एक काम करते, कोणाला तरी सांगते नेऊन द्या म्हणून. अगं ताई, कोणाला तरी काय नको असं बरं नाही वाटत. शरू, तू जा ना बाय. ऐक, त्यांच्या हातामध्ये दे, दुसरीकडे कोणाकडे देऊ नकोस, कुठेही ठेवू नकोस, सरळ तिकडे जा, भटकत कुठे जाऊ नकोस. त्यांना हो ग मम्मी. हा, चल. लाडाची ग आवड. उमा ये. अगं तुलाच दा. अच्छा, तू आहेस काय? अरे देवा, आता ही वेळ आली आपल्यावर. तरी तुला मी सांगितलं होतं ना, हातचं राखून खर्च कर म्हणून. आता दागिने विकायची वेळ आली ना आपल्यावर. अगं, ऐन लग्नात आपण दागिने विकायला काढले तर लोकांसमोर काय इज्जत राहील आपली? बरी आहेस ना? म्हणजे तेजस्विनी खानोलकरच्या मुलीचं लग्न आहे. कशाला दागिने बिगिने विकायला लागतात? हे सगळे उमाला दाखवायला ठेवले होते. काय उगाच बडेजाव मिरवायची काय गरज पडली ग तुला?
मिरवायची काय गरज आहे मला? मी फक्त नायिकांना सांगायचा प्रयत्न करते की माझी मुलगी या अशा वातावरणात वाढलेली आहे, विथ मल्टिपल चॉईसेस अवेलेबल. त्यामुळे तिला तसंच ठेवा, तसा सांभाळ करा. म्हणून काय असं दुकान मांडून बसायचं? काही करतेस तू. मुकाट्याने सगळं कपाटात नेऊन ठेव. उगाच काहीतरी चोरीला वगैरे गेलं म्हणजे? आई प्लीज, 35 वर्ष झाली तरी नळाला पाणी आलं का, काहीतरी चोरी होईल या टिपिकल चाळीतल्या वातावरणातून बाहेरच येत नाहीयेस तू. 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये लग्न करतोय आपण आपल्या लेकीचं. CCTVs आहेत सगळीकडे. कोण कशाला चोरी करेल? आणि सगळी आपलीच माणसं आहेत इथे. तेजा, माझ्या अनुभवावरनं सांगते मी तुला, माणसाचं काहीही सांगता येत नाही. भल्याभल्यांची नियत पालटताना पाहिलीये मी आयुष्यात. समजलं तुला? काहीतरी विचित्रपणा करतेस आणि काही चोरीला गेलं ना तर माझ्याकडे रडत यायचं नाही. उगाच वाटेल तशी वागते. वय झालं तरी संपतच नाही यायचं. मॅम 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 चला ना लवकर, गुरुजींनी बोलवलंय, अर्जंट आहे. चला ना. अर्जंट? हा हा चला चला. देवा, लाईट कशी गेली? जनरेटर का नाही लागला? हो ना, एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जनरेटर कसं चालू नाही? बघतो मी. थँक्यू. हा आजी, आजी, साक्षीची आजी. आजी मी शर्वरी. तुम्ही ते मगाशी हॉलमध्ये बसला होता ना, तेव्हा तिकडे तुमचा तो डायमंड नेकलेस पडला. मी परत द्यायला आले होते. आजी, ऐकू. अरे तेव्हा काय पडला? चोरी करायला आली होतीस? अंधाराचा गैरफायदा घेऊन इथे घुसून चोरी करायची होती का तूच इंटेन्शनली अंधार केला, लाईट्स घालवलेस? नाही नाही, गप्पा बस. चोर कुठली? मोठ्यांच्या लग्नात घुसून ही अशी चोरी करायची होती तुला? नाही मी नाही. गप्पा बस. रेड हँड पकडलाय तुला. अंधाराचा गैरफायदा घेऊन घुसून इथे हे सगळे दागिने. ओ गॉड, नशीब माझं मी इथे वेळेत पोहोचले, नाहीतर सगळ्या दागिन्यांवर हात मारायचा होता तुला. आता या हातात बेडाच ठोकते की नाही बघ. काकी, काकी माझं कोण ऐका, काकी? खरंच. सिक्युरिटी काकी, सिक्युरिटी, सिक्युरिटी कुठे आहात तुम्ही? काकी त्यांना बोलवायची गरज नाहीये. मी तुम्हाला सांगते असं काही नाही झालंय. तुम्ही हिला पकडून ठेवा आधी. मी चोरी करत नव्हतो, पण सिक्युरिटी काय झालं म्हणजे काय? ही पकडा हिला. ही मुलगी माझ्या रूम मध्ये घुसून चोरी करत होती. लग्नाचे सगळे दागिने हातात होते हिच्या. घेऊन गेली असते नाही, सगळ्यांना. असं नाही झालं. मी तेच तुम्हाला Shut सांगते. up! ही लोक ना इतकी नाला. 5 मिनिटं अंधार झाला ना तर त्या 5 मिनिटामध्ये रूम मध्ये घुसली आणि सगळे दागिने घेऊन जात होती. नाही, माझं ऐका काकी, खरंच असं काही झालं नाहीये. ए, जास्त शहाणपणा करतेस का? लाज नाही वाटत तुला चोरी करायला? सिक्युरिटी, तुम्ही काय करता नुसते उभे राहू ना? जेवायला येताना फक्त इथे. ही मुलगी आत आली कशी? मी माझ्या घरच्यांसोबतच आलीये. मॅडम, अजून चोर आलेत आपल्याकडे बघा. अहो काही काय बोलताय? मी बोलले ना मी चोर नाहीये म्हणून. हा, पकडल्या गेल्यावर कुणी असंच म्हणतं. मॅडमने तुला रंगे हात पकडलाय, समजलीस का? दिसतेस तर चांगल्या घरातली आणि अशी कामं करतेस. अगं काय झालं? मी ही मुलगी इथे काय करते? अरे जय दादा, ही आपल्याकडे चोरी करायला आली होती. प्लीज माझं ऐका, मी काय बोलते ते. अरे हार घेऊन चालली होती. मी रेड हँड पकडला म्हणून बरं झालं.
वरून मी चोर नाही म्हणत फिरते, एक सॉरी पण नाही म्हणाली ही मुलगी. माझं एकदा ऐकून घ्या. ही खरंच चोरी करत होती का? अरे खरंच म्हणजे काय, आपल्या साक्षीच्या लग्नाचा हार होता हिच्या हातात, मी काढून घेतला की नाही? नाही, मी आजींचा नेकलेस घेऊन आली होती. तर तू नेकलेस घेऊन आली होतीस का हार घेऊन चालली होतीस? हे न कळणे की मी मूर्ख आहे का मी मूर्ख? आणि साक्षी आई हिला हार कशाला देईल? हे की काय संबंध? एक ते कोण आहे ही मुलगी? हिला डोकं तर दुखायला लागलंय. तू बस, तू शांत बस. ही मुलगी हे करूच शकते. एक नंबरची खोटारडी आणि नाटकी मुलगी आहे ही. पैशांसाठी वाटेल ते करू शकते. तू ओळखतोस हिला? खूप चांगलं ओळखतो मी. हिच्यामुळे खूप नुकसान झालंय माझं. अरे पण तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. मी आता जे काही सांगायचं ना ते पोलिसांना सांगायचं, समजलं का? हो सांगेन. आणि सांगितल्यावर ना पोलीस तुमच्यावरतीच चिडतील. मगाशी आजी हॉलमध्ये बसल्या होत्या आणि त्यांचा नेकलेस खाली पडला. तो परत द्यायला चालले होते. मी रूम मध्ये शिरणार तेवढ्यात अंधार झाला आणि टेबलला धडकून मी खाली पडले. मी उठणार तितक्यात काकी आल्या. माझ्या हातात तो हार होता. त्यांना असं वाटलं की मी चोरी करते, पण मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. मी चोर नाहीये. एक मिनिट, मला एक सांग, आजीचा हार बरोबर तुझ्याचकडे कसं काय आला ग? हं? की तू चोरलास? मॅम, ही अशी एक फळी असते चोरांची. ते ना म्हाताऱ्या लोकांच्या गळ्यातल्या चैनी चोरतात. ही पण त्यातलीच असेल. चैन चोर? गप्प बसा. काही बोलताय मगासपासून? जय, कोण आहे ही? तू कसा ओळखतोस हिला? हिच्यामुळेच माझा ऍक्सिडेंट झाला होता. ते कॉन्ट्रॅक्ट गेलं ना त्यावेळेस, तेव्हाही माझ्याकडून पैसे उकळले तिने. काही फार लागलं नव्हतं, पण नाटकं खूप केली. अगं खोटारडी आहे, मला माहितीये. पण मी आता बोलते ना, मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही प्लीज माझं. तू खोटं बोलतेस. जय म्हणतोय ना तू खोटारडी आहेस, मग तू आहेस खोटारडी. एक मिनिट आई. ए, तू साक्षीच्या आजीला भेटायला आलीस असं म्हणालीस ना? हो, मी आजीचा नेकलेस द्यायला आली होती आणि हेच सांगते मी मगासपासून. ठीक आहे, नाव सांग त्यांचं. नाव? हो, नाव असेल ना त्यांचं. ज्यांच्याकडे आली होतीस त्यांचं काहीतरी नाव असेल ना? नाव नाही माहित. आजी, साक्षीची आजी. झालं एवढंच. मी आजच भेटले त्यांना पहिल्यांदा. असं कसं मला त्यांचं नाव माहित असेल? बास ना बाई, बास. तू हे खोट्यावर खोटं बोलते, मला त्रास होतो तुझ्या खोटेपणाचा आता. तुला नाव आठवत नाहीये कारण तुला ते माहीतच नाहीये. काय म्हणाली होतीस? परळची मुलगी आहे मी, सरळ तू परळ जाणार. निघ नाही तर पोलिसांना बोलवेन मी आता. आमच्या घरात लग्न आहे, मला इथे तमाशा नकोय. मी सुद्धा लग्नालाच आली आहे, मुलाकडच्या साईडने. नायकांकडची वाटते काही मुलगी. अगं तू काहीतरी बोल ना. सॉरी, एक्सक्यूज मी. ही मुलगी कशी आहे ना मला कळलंय आई. लोकांच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा, त्यांच्या हेल्पलेसनेसचा गैरफायदा घ्यायचा, त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याकडून पैसे उकळायचे, एवढंच येतं हिला आणि हेच करते ती. असं नाहीये, मी काही चुकीचं केलेलं नाहीये. माझी पण इज्जत आहे, कळलं ना? कसली इज्जत आहे तुझी? कसली इज्जत? तुला चोरी करताना रेड हँड पकडलंय ना मी. मग चोरांना इज्जत इबरत वगैरे काही नसते, शिकवलं नाहीये तुला. खरं तर तेव्हाच कानफडात देऊन मग हकलून द्यायला हवी होती इथून. इज्जत कोणाची असते माहिती नाहीये तुला? कष्ट करून पैसे कमवून मोठं होणाऱ्यांना असते इज्जत इबरत. हे असे फास्ट पैसे कमवणाऱ्यांना इज्जत इबरत नसते. चोऱ्या करून पैसे कमवणाऱ्यांना इज्जत इबरत नसते. आई वडिलांनी शिकवलंय का इज्जत इबरत कसं वागायचं? त्यांनी चोरीचे संस्कार दिले. वाटेल ते बोलताय तुम्ही आता आवाज मला. खाली. माझ्या आईशी या आवाजात बोलायचं नाही. रडून रडून लोकांची सिंपती घेता येत असेल तुला, इथे नाही जमणार ते. आणि मी चांगलंच ओळखलंय तुला. आधी माझ्याकडून पैसे उकळलेस, मग माझा फोन चोरलास का? तर तुला अजून पैसे उकळायचे होते, हो ना? मी तुझा फोन चोरलेला नाहीये, चुकून आदला बदली झाली होती. आणि ना मला बोलायच्या आधी ना स्वतःकडे पहा. सतत पैशाची उर्बी दाखवत फिरत होतास. मी बोलले होते ना फोन देईन म्हणून. चोरला नाहीये मी तो. मॅम,
हिची ना बॅग चेक करायला पाहिजे. नक्कीच काहीतरी सापडेल बघा आपल्याला. नाही, मी माझी पर्स उघडू नाही देणार. ही पर्स मी फक्त आजींसमोरच उघडणार आहे. बघा बघा मॅडम, पर्स पण नाही चेक करू देते बघा. नाही आहे ना काय त्यात? मग उघड तुझी पर्स. बिंदू पर्स बघ. हा ए दाखव, चल दे. बोलले ना नाही देणार म्हणून. हा, इकडे दे. ते अगं मला माहिती आहे ना, काही ना काहीतरी असणारच. मोबाईल मोबाईल सापडला. हा मॅम, हार. बापरे, ही मुलगी तर चोर निघाली. हे, तिला हात नको लावूस, उगाच त्याचाही इश्यू करेल. एवढी माणसं काय तिथे? ए बाळा, ए बाळा, तू का रडतेस? काय झालंय तुला? तू ओळखतेस तिला? हो. अरे ही आकाशची मावस बहीण आहे. त्याच्या मावशीची मुलगी. 4 बहिणी आहेत ह्या. जय, असं काय करतोयस तू? तूच तर बस स्टॉपवरनं पिकअप करून आणलंस ना ह्यांना आणि स्वतःच विसरलास. कमाल आहे बाबा तुझी. पण ही एवढी का रडतीये? काय झालंय बाळा? तुला कोणी काय बोललं का ग? काय झालंय? आधी मला सांगा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव भानू. पण तू का विचारतेस? हेच मला माहित नव्हतं ना, तेवढ्यावरूनच मला चोर ठरवलं गेलं. काय? म्हणजे मला समजत नाहीये, काय झालंय? आजी, तुम्ही हॉलमध्ये बसला होता ना, तेव्हा तुमचा नेकलेस पडला आणि तो माझ्या बहिणीला सापडला. मी उमा मावशीला द्यायला गेले, पण त्यांनी मला सांगितलं की मीच तुम्हाला नेऊन देऊ, म्हणून मी तुम्हाला शोधत इथे आले. हा, तुमचा नेकलेस. माझा नेकलेस सापडला तुला? थँक्यू. आता यावर पण तुमचा विश्वास नसेल ना, तर आकाशच्या आईला जाऊन विचारा. काय ग तेजस्विनी? तेजस्विनी, मी तुझ्याशी बोलतेय. माहिती न काढता तू हिला चोर ठरवलंस आणि तू असं कसं करू शकतोस? जे डोकं फिरलंय का तुमच्या दोघांचं? नवऱ्या मुलाकडच्या माणसांना अशी वागणूक देणार आहे का तुम्ही लोक? बस, मला आणखी तमाशा नकोय. तू अशी आणि हा एवढा ताडमाड झालाय, पण रागाच्या भरात वेड्यासारखं वागणं काही सुटत नाही ह्याचं. शर्वरी ना ग तू? बाळा, आमचं चुकलंय का? मीच तुला सॉरी म्हणते. माझी नको, प्लीज नको. तू माझा हार इमानदारीने परत घेऊन आलीस ग. खूप छान केलंस. थँक्यू सो मच. आणि तेजस्विनी, याच्या पुढे नीट विचार करून वागत जा. आज केवढा मोठा गोंधळ घातलाय तुम्ही लोकांनी. आता तरी कळते का ग तुला? मी ना तिला विचारलं होतं. मी पण बोलले होते आणि सारखं बोलत होते, पण तुम्हाला कोणाला माझं ऐकायचंच नव्हतं. का तर मी श्रीमंत नाहीये म्हणून. माझ्या अंगावर तुमच्यासारखे कपडे नाहीयेत, तुमच्यासारखे मोठे दागिने नाहीयेत, म्हणजे मी गरीबच असणार, म्हणून मी चोरच असणार असं ठरवून तुम्ही मोकळे झालात. नाहीयेत तुमचे एवढे दागिने कपडे, नाही आहोत आम्ही श्रीमंत, पण आम्ही स्वाभिमानी आहोत. आमची पण इज्जत असते, पण तुमच्यासारख्या पैशाचा मिजाज करणाऱ्या लोकांना नाही करणार ते. आणि हो, आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांवर जळत नाही. आम्ही मजेत असतो आमच्या जगात.
आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला समाधानाने राहायला शिकवलंय. आम्हाला नकोय तुमचे दागिने आणि पैसे. आणि तुझा फोन ना खरंच चुकून आला होता माझ्याकडे. मला काय करायचं असलं फडतूस फोन ठेवून? माझ्या फोन मध्ये माझं काम खूप चांगलं चालतं. हा, ह्याने त्या दिवशी रॉंग साईडला गाडी घातली होती. माझ्या मम्मीने कष्टाने बनवलेले सगळे पदार्थ खाली सांडले. आमच्या बिझनेसचं नुकसान झालं. पहाटे 4 वाजता उठून माझी मम्मी कामाला लागते. याने केला ना तिच्या कष्टांचा अपमान. केले मी पैसे वसूल आणि मला नाही वाटत ह्यात मी काही चूक केली. 4 पैसे खिशात काय आले स्वतःला देव समजायला लागलाय. बाकीचे लोक रस्त्यावर पडलेले नसतात आणि पडले रस्त्यावर तरी तुम्ही कोण त्यांचा अपमान करणारे? मी तुमची महागडी वस्तू परत करायला आले होते, चोरायला नाही. गरिबांना सुद्धा इज्जत असते, लक्षात ठेवा. शर्वरी